महाराष्ट्राला हादरवून टाकणारी, मन सुन्न करणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. अवघ्या 12 वर्षाची 6वीत शिकणारी चिमुकली अनुष्का पाटोळे, जिच्या हातात अजूनही स्वप्न होती, वही पुस्तक होती, त्या निष्पाप जीवाचा संशयास्पद मृत्यू आज अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. शाळा प्रशासनाने या घटनेला आत्महत्या म्हटलं असलं तरी अनुष्काचे आई-वडील आणि नातेवाईक मात्र हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या मते हे आत्महत्येचं प्रकरण नसून थेट घातपात आहे. एका लहान मुलीने साध्या टॉवेलच्या साहाय्याने बाथरूममध्ये गळफास घेणं शक्य आहे का? की यामागे दडलेलं आहे एखादे भयावह सत्य? नेमकं काय घडलं त्या दिवशी? शाळा प्रशासनाची भूमिका काय? आणि अनुष्काचे आई-वडिलांना न्याय मिळणार का? चला तर मग या संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावची रहिवाशी असलेली अनुष्का पाटोळे ही लातूर येथील एका सरकारी शाळेत 6वीत शिकत होती. रविवारी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास अनुष्काने शाळेच्या बाथरूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा शाळा प्रशासनाकडून करण्यात आला. ही माहिती समजताच संपूर्ण लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. मात्र अनुष्काचे आई-वडील आणि नातेवाईक हे शाळेचा दावा मान्य करण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत. कुटुंबियांचा आरोप आहे की अनुष्का अभ्यासात हुशार होती, मनमिळाऊ होती आणि ती कोणत्याही मानसिक तणावात नव्हती. असं असताना तिने अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं अशक्य आहे. पालकांनी उपस्थित केलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इतक्या लहान वयाचं मूल साध्या 50 रुपयाच्या टॉवेलच्या साहाय्याने बाथरूममध्ये गळफास घेऊ शकतं का? जिथे व्यवस्थित बसणंही अवघड आहे, तिथे अशी घटना कशी घडू शकते? धक्कादायक बाब म्हणजे या घटनेची माहिती वेळेत कुटुंबियांना देण्यात आली नाही, असा गंभीर आरोपही पालकांकडून करण्यात आला आहे. शाळेने वारंवार फोन करूनही योग्य माहिती दिली नाही. आधी इथे या मग सांगतो असं उत्तर देण्यात आलं, असा आरोप वडिलांनी केला आहे. अनुष्काच्या वडिलांच्या मते मुलीला कोणताही प्राथमिक उपचार, तपासणी किंवा प्रयत्न दाखवण्यात आले नाहीत. थेट तिला मृत अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. या सगळ्या घटनांमुळे संशयाची सुई आता थेट शाळा प्रशासनाकडे वळली आहे. सध्या अनुष्काचा मृतदेह लातूरच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून संतप्त नातेवाईकांनी तिथे मोठा ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही, जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा अनुष्काच्या कुटुंबियांनी घेतला आहे. रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आहेत. ही घटना आत्महत्या की घातपात? सत्य नेमकं काय आहे आणि या चिमुकल्या जीवाला न्याय मिळणार का, हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अनुष्का पाटोळेचा मृत्यू हा केवळ एका घरापुरता मर्यादित प्रश्न नाही, तर तो संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पडणारा गंभीर विषय आहे. अवघ्या 12 वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूभोवती आज अनेक प्रश्नचिन्ह उभी आहेत. ही घटना खरंच आत्महत्या आहे का? की यामागे काही वेगळं सत्य दडलेलं आहे? शाळा प्रशासनाकडून आत्महत्येचा दावा करण्यात येत असला तरी अनुष्काचे आई-वडील आणि नातेवाईक हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांचा ठाम आरोप आहे की त्यांच्या मुलीचा घातपात झाला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होत नाही, जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत अनुष्काच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याचं समाधान मिळणार नाही. आज रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी ठिय्या मांडला असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल आणि प्रत्येक पालकाचं काळीज हादरवून जाईल. एका निष्पाप जीवाला न्याय मिळालाच पाहिजे. दोषी कोणीही असो, तो समोर आलाच पाहिजे.
आणि त्याला कायद्याने कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अनुष्काला न्याय मिळतो का? या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच सामाजिक, संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरील माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.